मित्रांनो गुड मॉर्निंग, नमस्कार. मी तुमचा काशा ब्लॉगर. तर तुम्ही बघू शकता आता आपण काल आपले पप्पा ते नाही ते गावावरून ते आज जाणार आहे आपण गेवराईमध्येच बस्ता काढायला. आणि ते म्हणजे थोडं राहिलेलं सामान ते घ्यायचं इथंच. ते काय काय आपलं मला काय एवढं माहित नाही, पण मम्मीलाच माहित आहे, त्यांनाच माहित आहे काय काय घ्यायचं आहे. तर चला मग पुढे जाऊ. पप्पांनी आपल्या चुलत्या टू व्हीलरवर जाणार आहेत गावात, आम्ही रिक्षाने जाणार आहे. तर आता आपण एवढ्या जण एका गाडीवर जाऊ शकत नाही, आपल्या गाडीमध्ये माल भरलेला आहे. मित्रांनो बघू शकता आपल्याला रस्त्याचं अडचण असल्यामुळे असं जावं लागते. मित्रांनो आम्ही इकडे बघू शकता चालत चाललोय. मम्मी काय बोलत नाही, नुसतं बघते ब्लॉग कर कॅमेरा का नुसतं बघते ती काय आहे काय नाही. जसं काय ते जंगलमधलं प्राणी वगैरे कसं आदिवासीचे लोक कसं असतात तसे त्यासारखं आहे बरं का. कळतच नाही काय करायला लागलं काय नाही त्याला. तेव्हा इकडे पुढे चाललंय ते आपली आजी, दोन्ही पण सरकार. बघू शकता आता रिक्षावाला आपल्याला वळवून आणलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण गावात आलोय. इथं चाय प्यायला थांबलेले दोघं इथं हॉटेलवर. आता आपले मम्मी आणि आपले दोन्ही सरकारी आतमध्ये गेले, त्यांना काहीतरी सामान घ्यायचं. पण बघू शकता इकडं शॉप इकडे आतमध्ये गेलेले आहेत बरं का. इकडे त्यांची खरेदी चालू आहे इकडे आतमध्ये दुकानात. तर मित्रांनो आता पप्पा त्यांनी गेलेत बरं का त्यांचे कपडे ट्रेलरच्या दुकानात शिलाई टाकायला. तर मी आलोय आता आपल्या मम्मी आणि सरकार सोबत. आज दिवसभर हेच काम आहे बरं का आपल्याला. तर मित्रांनो आता त्या दुकानातून सगळं शॉपिंग केलं आणि आता दुसरीकडे चाललोय. बघू शकता आता दिवसभर असंच दुकानाचं हिंडावं लागेल. समोर चालले आपले घरचे, दिवसभर असंच करावं. लग्नाचं शॉपिंग म्हणल्यावर असं असतं बा. हे आपला गेवराईचं नगर परिषद बघा, सगळं नगर परिषद आपल्या गेवरायचं इथंच आहे, दुसरं कुठं नाही. मित्रांनो इकडे बघू शकता आपल्या पप्पाने चुलतं काय घेऊन आले बघा, बेडशीट घेऊन आलेले. ती बघा किती मोठं बेडशीट आहे. चला आता त्यांच्यापाशी इकडं पायरा बघा कसं आहे, पाय बी घसरले उरले की माणूस खाली नाम साधते त्याचं. काय मित्रांनो काय घेऊन आले मी, कुणाला घ्यायचं कुणाला आहे तुम्हाला. तर मित्रांनो आता आपण तिथून इकडे आलो बघा या साड्याच्या दुकानामध्ये. आता इथं साड्या वगैरे घ्यायला लागलेत. बघू शकता इकडे बसतं सगळं पप्पा वगैरे. ती बघा 10 रुपयाचं लोट देऊन काय म्हणायला लागले बघा. 10 रुपयाचं लोट देऊन 4000 द्या म्हटलं काढून घ्या. तर मित्रांनो आता या दुकानातून सगळं सामान साड्या वगैरे घेऊन आता चाललोय दुसरीकडे. बघू शकता इकडं. तर परत आम्ही इकडं आलोय गार प्यायला हॉटेलमध्ये. बघू शकता इकडं त्यांनी नाश्ता करायला लागलेत, आम्ही गार मागवलेलं इकडं. तर मित्रांनो आता आपण घरी आलो. त्या आपल्या पप्पाचे मागून यायला लागलेत रिक्षाने. आपले बाकीचे मम्मी पप्पा चुलते वगैरे रिक्षाने यायला लागलेत. आम्ही इकडं टू व्हीलरवर आलो आणि दोन्ही सरकारला घेऊन आलो मी टू व्हीलरवर. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच एंड होता. जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा, तसं सबस्क्राईब करून द्या मित्रांनो. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर बाय बाय.